मॅडम, माझा दुसरा महिना चालू आहे आणि मला आता माहेरी जायचं आहे, तर मग मी जाऊ शकते का? हे बघ बाळ, आता आपल्याला नॉर्मली पहिल्या 3 महिन्यामध्ये ट्रॅव्हलिंग थोडंसं अवॉइड करायला सांगितलं जातं. त्याचे बरेचसे रिझन आहेत, पण जर तुमची सोनोग्राफी व्यवस्थित असेल आणि बाकी उलट्यांचा त्रास देखील कमी असेल तर पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या महिन्यात देखील तुम्ही ट्रॅव्हल करू शकता. पण प्रेग्नन्सीसाठी सेफ पिरियड म्हणाल तर 4थ्या महिन्यापासून 7व्या महिन्यापर्यंत, ज्याच्यामध्ये बाळाचं वजन देखील जास्त नसतं आणि बाळाची वाढ देखील आपल्याला चांगली असते आणि बाकीचे सिम्पटम्स जसं मळमळ होणे, उलट्या होणे ह्या देखील कमी असतं. ह्याशिवाय तुम्हाला जेव्हा ट्रॅव्हल करायचं तेव्हा तुम्हाला काही गोष्टी अवॉइड करायच्या, जसं तुमच्या डॉक्टरांनी सांगितलं असेल की तुम्हाला वार खाली आहे किंवा उलट्यांचा अतिप्रमाणात त्रास असेल, आधीची ॲबॉर्शनची हिस्ट्री असेल तर शक्यतो ट्रॅव्हलिंग अवॉइड केलं जातं. आणि बाईकवरून गेलं तर चालेल का? नाही, बाईकवरचा प्रवास शक्यतो टाळला गेला पाहिजे. तुम्ही गावातल्या गावात 1-1.5 किलोमीटरपर्यंत नॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये ट्रॅव्हल करू शकता. पण जर लांबचा प्रवास असेल तर 4 व्हीलर किंवा बस, सगळ्यात छान ट्रेन, प्लेन यानं तुम्ही प्रवास करू शकता. प्रवासादरम्यान सुद्धा मधून थांबून तुम्ही थोडंसं चालण्याचा व्यायाम करायला हवा, म्हणजे तुमची पाठ, कंबर आखडत नाही. माझं माहेर तर लांब आहे भरपूर, मग मी तेवढा लांब गेले तर चालेल? तुमची सोनोग्राफी त्याच्या अगोदरची चांगली असेल आणि साधारणतः तुमचं 4थ्या महिन्यानंतरचं सगळे गोळ्या औषधं व्यवस्थित चालू असेल तर नक्कीच तुम्ही जाऊ शकता. आपल्याकडे साधारणतः 7व्या महिन्यानंतर आई माहेरी जाते डिलिव्हरीसाठी. तो पिरियडसुद्धा आपण मानला गेला पाहिजे. त्या टाईममध्ये तुम्हाला बाळाची वाढ आणि पाणी ह्याची एक सोनोग्राफी उत्तम असेल तर तुम्ही नक्की ट्रॅव्हल करू शकता. शक्यतो 9व्या महिन्यात लास्टला जायचं असेल तर तुमची थोडीशी काळजी घेतली जाते. ती काळजी तुम्ही त्या वेळेला डॉक्टरांना विचारू शकता. अजून तुम्हाला काही कमेंटमध्ये विचारायचे असेल तर नक्कीच विचारू शकता. थँक्यू.